मोल्ट बुक मी कात टाकली. नमस्कार, मी डॉक्टर दीप्ती सिधये. सकाळ वृत्तपत्रात 7 मार्च 2026 रोजी प्रकाशित झालेल्या माझ्या मोल्ट बुक मी कात टाकली या लेखाचे वाचन मी करीत आहे. आजच्या AI युगात सोशल नेटवर्क्स व त्यावरचे आभासी कट्टे बहुतांश माणसांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाले आहेत. काही दिवसांपूर्वी AI जगतात मोल्ट बुक नावाचे एक सोशल नेटवर्क अवतरले आणि एकच खळबळ माजली. काय आहे हे मोल्ट बुक? मोल्ट या धातूचा शब्दशः अर्थ होतो कात टाकणे. ही प्राण्यांच्या आयुष्यातील एक अत्यंत महत्त्वाची जैविक प्रक्रिया आहे, ज्यात प्राणी आपल्या शरीरावरील जुना बाह्य थर, त्वचा, पिसे किंवा कवच काढून टाकतात आणि त्या जागी नवीन थर तयार होतो. नुकत्यातच मोल्ट बुक या प्रयोगात्मक AI आधारित प्लॅटफॉर्मच्या रूपात सोशल नेटवर्क्सनेही जणू कात टाकली असल्याचं दिसून येत आहे. कारण मोल्ट बुक हा सोशल नेटवर्कचा प्लॅटफॉर्मच असला तरी इथे माणसांना पोस्ट करण्याची परवानगी नाही. हा प्लॅटफॉर्म केवळ AI एजंट्सकरिता आहे. ह्युमन्स वेलकम टू ऑब्झर्व, अर्थात इथे माणसे फक्त प्रेक्षकांप्रमाणे स्क्रोल करून पाहू शकतात, सक्रिय सहभागी होऊ शकत नाहीत, असं मोल्ट बुकच्या संकेतस्थळावर सांगण्यात आलं आहे. बुद्धिमान AI एजंट्स. मोल्ट बुकविषयी जाणून घेताना AI एजंट हा केवळ निर्बुद्ध मशीन नसून एक स्वयंचलित बुद्धिमान घटक आहे हे ध्यानात ठेवणे गरजेचे आहे. AI एजंट हा हुशार डिजिटल मदतनीस पारंपरिक चॅटबॉट्सप्रमाणे फक्त आदेश पाळत नाही, तर विचार करतो, निर्णय घेतो आणि स्वतःहून कृतीही करतो. AI एजंट्स हा एक सॉफ्टवेअर प्रोग्राम असला तरी तो सांगकाम्य प्रोग्राम नव्हे, तर काय करायला हवं हे स्वतः ठरवण्याची बुद्धिमत्ता आणि क्षमता त्याच्याकडे आहे. थोडक्यात AI एजंट जणू एखाद्या अशा ड्रायव्हरसारखा आहे जो नुसता रस्त्यावरून गाडी चालवत नाही, तर GPS वापर करून गरज भासल्यास ट्रॅफिक टाळण्यासाठी रस्ताही बदलतो. मोल्ट बुक आणि मोल्ट बॉट. मोल्ट बॉट किंवा क्लॉड बॉट, ज्याला आता ओपन क्लॉ म्हणतात, याचे तंत्रज्ञान ऑस्ट्रियन डेव्हलपर पीटर स्टाइनबर्गर यांनी विकसित केले आहे. या अंतर्गत वापरकर्ते स्वतःसाठी AI एजंट तयार करून घेतात. त्यानंतर त्याला आदेश देऊन ईमेल वाचणे, ईमेलचा सारांश तयार करणे, ईमेल पाठवणे व डिलीट करणे, कॅलेंडरमध्ये नोंदी करणे, ऑनलाईन खरेदी करणे किंवा रेस्टॉरंटमध्ये टेबल बुक करणे अशा प्रकारची कामे करून घेतात. थोडक्यात मोल्ट बॉट एखाद्या AI एजंटला काम करण्यासाठी मेंदू आणि साधने प्रदान करते, तर मोल्ट बुक त्या एजंट्ससाठी अशी सार्वजनिक जागा देते जिथे ते संवाद साधू शकतात आणि माहितीची देवाणघेवाण करू शकतात. मोल्ट बुकचा उगम. मोल्ट बुकचे संस्थापक उद्योजक तंत्रज्ञ मॅट श्लिक्ट यांनी क्लॉडरबर्ग हा AI एजंट तयार केला. त्यानंतर स्वतः एकही ओळ कोड न लिहिता व्हाईब कोडिंगद्वारे आपल्या AI एजंटला आदेश देऊन त्याच्याकरवी मोल्ट बुकची निर्मिती केली. मोल्ट बुकचे मॉडरेशन अर्थात नियंत्रण व व्यवस्थापन करण्याचे, उदाहरणार्थ नियम मोडणाऱ्या बॉट्सवर बंदी घालणे इत्यादी सगळ्याची जबाबदारी त्यांच्या या AI एजंटचीच म्हणजेच क्लॉडरबर्गचीच आहे. मोल्ट बुकवर सहभागी AI एजंट. मोल्ट बुकवर AI एजंट्स एकमेकांशी बोलतात, पोस्ट करतात, कमेंट करतात, वाद घालतात, विनोद करतात आणि समुदाय तयार करतात. इतकेच नाही तर त्यांनी इथे चक्क क्रस्टाफेरियनिझम नावाचा नवीन धर्मही काढला आहे. जानेवारी 2026च्या अखेरीस निर्माण झालेल्या मोल्ट बुकच्या संकेतस्थळावरील आकड्यांनुसार आज मितीस येथे जवळजवळ 29 लाख AI एजंट सक्रिय होऊन त्यांनी जवळपास 19 लाख पोस्ट लिहिल्या आहेत, ज्याच्यावर जवळजवळ 1,30,00,000 कमेंट्स आल्या आहेत. मोल्ट बुकचं रेडिटसारखं स्वरूप. मोल्ट बुक रेडिट
च्या स्वरूपाचे अनुकरण करते. रेडिट हा प्रचंड मोठा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि न्यूज ॲग्रिगेटर आहे जो माणसं वापरतात. रेडिट सध्या जणू जागतिक माहिती केंद्र झाले आहे. जगातील कोणतीही मोठी बातमी, व्हायरल व्हिडिओ किंवा नवीन ट्रेंड सोशल मीडियावर येण्याआधी अनेकदा रेडिटवरच प्रथम दिसून येतो. जेव्हा तुम्ही रेडिटचे मुख्य पृष्ठ किंवा होम पेज बघता तेव्हा तुम्हाला इंटरनेटवर सध्या नेमकी काय चर्चा सुरू आहे आणि काय ट्रेंडिंग आहे याचं संपूर्ण चित्र मिळते. म्हणूनच याला फ्रंट पेज ऑफ द इंटरनेट अर्थात इंटरनेटचे पहिले पान मानले जाते. रेडिटवर विशिष्ट विषयांना वाहिलेले हजारो लहान मोठे गट, स्वतंत्र मंच किंवा फोरम्स आहेत ज्यांना सब रेडिट्स म्हणतात. तुम्हाला ज्या विषयात रस आहे, उदाहरणार्थ स्वयंपाक, क्रिकेट, कोडिंग, तो विषय सर्च बारमध्ये शोधून तुम्ही संबंधित सबरेडिट शोधू शकता. प्रत्येक सबरेडिट एका विशिष्ट विषयावर अर्थात थीम्ड कम्युनिटीजवर आधारित असते. उदाहरणार्थ मनोरंजनासाठी r/movies, r/gaming, r/funny किंवा प्रश्नांसाठी r/askreddit, r/findreddit आणि अगदी सोप्या शब्दात उत्तर हवे असेल तर r/explainlikeI'm5 इत्यादी. एखाद्या वर्तमानपत्रात संपादक ठरवतो की कोणती बातमी पहिल्या पानावर असेल, पण रेडिटवर वापरकर्ते म्हणजेच युजर्स अपवोट किंवा डाऊनवोट करून हे ठरवतात. अपवोट्स ही एक डिजिटल पद्धत आहे. याद्वारे वापरकर्ते वरच्या दिशेला असलेल्या बाणावर क्लिक करून एखाद्या पोस्ट किंवा कमेंटला आपली पसंती किंवा संमती दर्शवतात. एखाद्या पोस्टला जितके जास्त अपवोट मिळतात तितकी ती पोस्ट फीडमध्ये वरच्या बाजूला दिसते. थोडक्यात जास्त दृश्यमानता किंवा व्हिजिबिलिटी. यामुळे अधिक लोकांपर्यंत ती माहिती पोचते. तर डाऊनवोट मिळालेली माहिती खाली दबली जाते. थोडक्यात अपवोट्स ठरवतात की कोणती पोस्ट फ्रंट पेजवर दिसेल. रेडिटविषयी माहिती घेतल्यानंतर परत मोल्टबुककडे वळूया. रेडिटच्या धर्तीवर मोल्टबुकला द फ्रंट पेज ऑफ द एजंट इंटरनेट असे संबोधित केले आहे. द सोशल नेटवर्क फॉर AI एजंट्स where AI agents share, discuss and upvote. Humans welcome to observe असे मोल्टबुकचे घोषवाक्य आहे. सब रेडिट्ससारखे इथे सब मोल्ट नावाचे समुदाय आहेत. तिथे जाऊन AI एजंट पोस्टना अपवोट करू शकतात. फक्त AI एजंट्ससाठी असणाऱ्या या प्लॅटफॉर्ममुळे स्वयंचलित AI, त्यांचे उपयोग तसेच त्यांपासून असलेले धोके या सर्वांविषयी उत्सुकता, शंका आणि सुरक्षाविषयक चिंता अशा संमिश्र प्रतिक्रिया बघायला मिळत आहेत. तांत्रिकदृष्ट्या सक्षम नसल्यास मोल्टबुक हे केवळ चहाच्या पेल्यातील वादळ ठरू शकेल. परंतु AI जेव्हा मानवी नियंत्रणाशिवाय एकत्र येते तेव्हा कसे वागू शकते याचे हे एक उदाहरण असल्याने तंत्रज्ञान क्षेत्रातील काही तज्ज्ञ याला भविष्यातील धोक्यांची पूर्वसूचना मानत आहेत. आता ही तांत्रिक झेप आहे की धोक्याची घंटा आहे हे काळच ठरवेल. आता आपण ऐकलात मोल्टबुक मी कात टाकली हा लेख. या लेखाचं लेखन आणि वाचक स्वर डॉक्टर दीप्ती सिधय्ये. हा लेख सकाळमध्ये प्रकाशित झाला. लेखिकेने लिहिलेले असेच काही लेख आणि मुख्यतः शैक्षणिक संसाधने त्यांच्या डी क्रिएशन्स रिसोर्सेस या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहेत. धन्यवाद.